तर पुन्हा एकदा मैत्री प्रीमियर लीग 2025 पर्व चौथं आपण नवा जोश, नवा उत्साह, नवा जल्लोष घेऊन आलोय. दिवस दुसरा. पहिला चेंडू, पहिलाच चेंडू वाईटनी सुरुवात झाली आहे. एक अवंतर धाव आणि त्याच एका धावेने संघाच्या धावसंख्येचे दरवाजे उघडतात. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. सुंदर स्वीप मारायचा प्रयत्न होता, एक धाव घेतली आहे. अंपायरचा इशारा इकडे लेग पाईसचा येतोय. दुसरा चेंडू सरळ मारायचा प्रयत्न होता, उत्कृष्ट. पुन्हा एकदा चेंडू गेला मिळवण्याच्या दिशेने, एक धाव घेतली आहे आणि ते एकाच सुरट्या धावीनंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरली आहे, ती जाऊन पोहोचली आहे 5 धावांवर. शेवटचे 2 चेंडू, पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चेंडू मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने, थोडीशी चूक होईल ते क्षेत्ररक्षणाकडून आणि त्या चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा आजच्या दिवसाचा पहिला मोठा फटका आलाय प्रथमेशच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा स्वीप मारायचा प्रयत्न होता, लेग बाईसच्या स्वरूपात मिळेल एक धाव आणि त्याच एका धावीनंतर पुन्हा एकदा धावसंख्येत छोटीशी भर, एक धावेची आणि त्यासोबत धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावांवर. शेवटचा चेंडू, तर संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अंकित उर्फ बुवा. तर आपण पाहिलं की कालच्या दिवसात त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली, फलंदाजीमध्ये आपला चाप सोडला होता, पण पहिलीच पुन्हा एकदा खराब सुरुवात होतीये. वाईट चेंडू पाहायला भेटतोय आपल्याला, आपण हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. सुंदर असा चेंडू, असा टप्प्याचा चेंडू होता, एक धाव घेतली आहे आणि पुन्हा एकदा एका धावीने धावसंख्या थोडीशी भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह केलाय, जाईल कव्हरच्या दिशेने, एक धाव घेतली आहे, ते एका धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. सुंदर चेंडू होता, मिडॉनच्या दिशेने गेला, रनआउटचा चान्स होता पण त्या संधीचं काय सोनं अंकित करू शकले नाही आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सुंदर असा फटका गेला फाईन लेगच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. एक छोटासा चिमुकला आपल्याला खेळताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा सुंदर फटका होता, मिडांच्या दिशावरनं गेलाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा मिळतील 4 धावा. आजच्या दिवसातला आला दुसरा चौकार. तर 2 षटकांच्या नंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरली आणि ती जाऊन पोहोचली आहे 20 धावांवर. तर पुन्हा एकदा मैत्री स्टार्स या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय ओमकार सुवारे.
पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू होता. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. पुन्हा एकदा होतंय विकेटचं पतन. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली ओमकारच्या माध्यमातून आणि त्याचसोबत पहिला विकेट देखील पडलेला आहे. एकदा मैदानात नवीन फलंदाज दाखल झालाय यश मोहिते. तर आपण पाहिलं की कालच्या दिवसात सुद्धा यशने चांगली फलंदाजी केली होती. थोडीशी चांगली फटकेबाजी देखील केली होती. दमदार फटके मारले होते. आज सुद्धा त्याच प्रकारचे फटके मारतोय का यश. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल करायचा प्रयत्न होता पण चेंडू सुरक्षित यष्टिरक्षकाच्या हातात गेलाय. त्यासोबत निर्धाव चेंडू घोषित. पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर तैनात. सुंदर एक धाव घेतली आहे आणि त्या पुन्हा एकदा एका धावेसोबत धावसंख्या पुढे सरली आहे. ती जाऊन पोचली आहे 21 धावांवर. तर षटक समाप्त होत आहे. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला ओमकारच्या माध्यमातून पाहायला भेटली. या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केल्यात आणि ते एक धाव देखील नक्कीच खूप मोठा इम्पॅक्ट पाडू शकतात त्या गेम मध्ये. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण संघासाठी शेवटचं षटक अखेर षटक घेऊन येतोय सतीश. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. रिवर्सचा फटकाय. चेंडू गेलाय थर्डमॅन क्षेत्रात. एक धाव घेतली आणि एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज होते. पुन्हा एकदा फटका मारलाय मिडॉनच्या दिशेने. एक धाव घेतली आहे. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्यात छोटीशी भर जाऊन पोचली आहे 24 धावांवर. सुंदर चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण देखील थोडंसं गचा देखील सूत्रक्षण पाहायला भेटला. अपील केली आहे. तर त्याचसोबत विकेटचं पतन झालंय. तर त्याचसोबत आपल्याला पाहायला भेटत आहे आपल्यासोबत मैदानात एक छोटासा तर स्कोर देखील खूप कमी आहे. 26 धावांचं लक्ष्य आहे. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली मैत्री स्टार्स या संघाकडनं. तर पुढच्या सामन्याचं टॉस मैत्री चॅम्पियन्स वर्सेस मैत्री वॉरियर्स या संघामध्ये होतोय. तर पाहूया कोण टॉस जिंकताय. तर नाणेफेकीचं कौल मैत्री वॉरियर्स या संघाने जिंकले आहे आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर पुन्हा एकदा आपण वळूया मैदानात. तर दुसरी इनिंग्ज आजच्या दिवसातली पहिली मॅचची दुसरी इनिंग्स असेल. मैत्री फायटर्स वर्सेस मैत्री स्टार्स हा सामना चालू आहे. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटतोय अंकित उर्फ बुवा. तर तोच अंकित तोच बुवा ज्याने काल 5 चेंडू आणि 5 चौकार ठोकले होते. त्याच प्रकारची कामगिरी तो आज आपल्या संघासाठी करतोय का पाहूया आपण. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला प्रथमच्या माध्यमातून. जर अशीच खराब गोलंदाजी होत राहिली तर नक्कीच अशाच एक्स्ट्रा धावांनीच धावसंख्येत वाढ होत राहील. थोडंसं कमबॅक देखील करावा लागेल. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर अंकित सज्ज झालाय.
एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, त्याचंच उत्तर चांगला कमबॅक दिलाय प्रथमेशने. पुन्हा एकदा झाली अंकितची दांडी 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 गोल. तर पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज आलाय. 18 नंबरची जर्सी परिधान केली आहे रुपेश. तर रुपेशचा देखील आपण परफॉर्मन्स कालच्या दिवसात बघितला. खूप उत्कृष्ट असा परफॉर्मन्स होता. आणि त्याचसोबत ऑन साईडला मारलेला चेंडू, निर्धाव चेंडू घोषित. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू मारलाय. थोडीशी बाचाबाची देखील झाली आहे, मिसकम्युनिकेशन झालंय फलंदाजांमध्ये. आणि त्याचसोबत आपल्याला फलंदाज बिल सोडवलेली आहे. आणि त्याचसोबत फलंदाज आपल्याला रुपेश जसा आला तसाच आपल्याला परत जाताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज सज्ज झाला. जर्सी नंबर 32 भावेश. पुन्हा एकदा चांगला फटका होता. तर आता मात्र देखील कुठे संघाला धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू मारला एका वरच्या दिशेने. थोडीशी क्षेत्ररक्षणाकडून चूक झाली आहे आणि त्याच चुकीचा फायदा उचलतोय संकेत. आणि संकेतच्या बॅटमधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा दमदार चौकार. तर जसं मी म्हटलो की थोड्याशा धावा कराव्या लागतील जर गेममध्ये परतायचे तर. पुन्हा एकदा मैत्री फायटर्स या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत संघाचे कर्णधार स्वतः दर्शन. तर याच मॅचमध्ये आपण पाहिलं की काल ज्या प्रकारची फलंदाजी दर्शनने केली होती तशा प्रकारचा कारनामा काय त्याने दाखवला नाही आहे. पण आता हातात पुन्हा एकदा चेंडू घेऊन आलाय, त्याच प्रकारची कामगिरी दर्शन करतोय का. पुन्हा एकदा आपण जेवढेही ओव्हर आपण पाहिल्या आतापर्यंत सगळ्यांची सुरुवात एका अवंतर धावांनी झालेली आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता, ड्राईव्ह केलाय विडाच्या दिशेने. डिरेक्ट हिट मारायचा प्रयत्न होता पण त्याचसोबत एक चोरटी धाव घेतली आणि एका चोरट्या धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरली आहे, ती जाऊन पोहोचली आहे 8 धावांवर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॉल देखील काय संकेतला थोडासा समजला नव्हता पण लेग 22च्या रूपात एक धाव आली आहे आणि त्याच धावेने थोडीशी धावसंख्येत भर होते, जाऊन पोचते 9 धावांवर. पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह केला एका वरच्या डोक्यावरना, जाईल सीमारेषा पार मिळेल चौकार. तर पुढच्या
तर पुन्हा एकदा पंचांचा निर्णय इकडे लेग बाईज येतोय. पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने, थोडासा मिसकम्युनिकेशन झालं आणि त्याचसोबत होते विकेटचं पतन. थोडंसं मिसकम्युनिकेशन आपल्याला फलंदाजांच्या मध्ये पाहायला भेटलं. तर आपल्याला पाहायला भेटतंय पंचांकडनं पुन्हा एकदा थर्ड अंपायरची मागणी आली आहे. तर इथे रिव्ह्यू चेक केला जाईल. तर त्याचसोबत उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं यश मोहिते यांच्या माध्यमातून. आणि त्याचसोबत विकेटचं पतन झालंय. तर शेवटच्या 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे.
पुन्हा एकदा स्वीपचा फटका आहे. आपण देखील इकडे थोडासा चेंडू लागलाय. पंच तुमचा देखील थोडासा लक्ष असू द्या. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने फटका मारला होता. त्यासोबत एक धाव घेतली आहे. स्ट्राईक चेंज होते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर पाहायला भेटतोय बाळा. टॅपचा फटका होता. चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने. एक धाव घेतली आणि ते एका धावेतच समाधान मानावं लागेल. एका धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते जाऊन पोहोचते 21 धावांवर. पुन्हा एकदा चेंडू फ्लिक केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे आपल्याला पम्या यांच्या माध्यमातून. तर कालपासून आपण पाहिलं की चिराग असेल, पम्या असेल किंवा पवन असेल, या तिघांच्या माध्यमातून आपल्याला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे. पुन्हा एकदा टॅप शॉट लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव घेतली आहे. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर. तर शेवटच्या 5 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजी मार्कवर आपल्याला माझी साथीदार समालोचक सोहम, मॅन फ्रॉम पालघर. तर काही नाटकांमध्ये देखील सोमनी काम केलंय आणि त्याचसोबत सुंदर असा गोड मधुर आवाज सोहमचा. स्वीट व्हॉइस ऑफ पालघर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सुंदरसा चेंडू टॅप शॉट मारलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय याच्या माध्यमातून. एक थ्रो घेतलाय आणि त्याचसोबत पंचांकडे वळूया. पंच तुमचा निर्णय. पंच तुमचा निर्णय काय असेल कळवायचा आहे. तर पंचांचा निर्णय पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे वळतोय.
तर पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील नॉट आउट असा राहील. तर शेवटचे 4 चेंडू जिंकण्यासाठी एक धाव. एकदा खराब गोलंदाजी आणि विजय झालाय तो म्हणजेच मैत्री स्टार्स या संघाचा. तर